नगरकर, जे काम पेन किलरने झालं नाही ते 3 दिवसात कसं झालं? चला मी सांगते. जिंतूरहून तब्बल 300 किलोमीटर अंतरावरून एक पेशंट माझ्याकडे आले होते. पहिल्यांदा ते जुलै महिन्यात भेटले. त्यांची अवस्था खूपच कठीण होती. त्यांना नीट मांडी घालता येत नव्हती. चालणं बोलणं सुद्धा त्रासदायी झालं होतं. घरी नातवंड आहेत, त्यांच्यासोबत वेळ घालवता यावा, घरातील साधी कामं करता यावीत ही त्यांची खूप मोठी इच्छा होती. पण वेदना इतक्या वाढल्या होत्या की त्यासाठी त्यांना सतत पेन किलर्स घ्याव्या लागत होत्या आणि त्यामुळे साईड इफेक्ट्स पण जाणवायला लागले होते. मग आम्ही त्यांच्या उपचाराची सुरुवात केली. त्यांना 1 डे थेरपी दिली. त्यासोबतच औषधोपचार सुरू केलेत. आयुर्वेदिक पद्धतीने पोटली, लेप आणि बस्ती यासारख्या उपचारांचा वापर केला आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त 3ऱ्याच दिवशी त्यांनी मांडी घालायला सुरुवात केली. त्यांना स्वतःलाच विश्वास बसत नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद खूप काही सांगून गेला. 1 महिन्यानंतर ते परत फॉलोअपसाठी आलेत. तेव्हा पुन्हा 1 डे थेरपी घेतली आणि नंतर दिवाळीच्या वेळी त्यांच्या मुलाने फोन केला. तो म्हणाला, डॉक्टर तुम्ही खरंच कमाल केलीत. आता आमचे बाबा गावभर फिरतात, अगदी मस्त आहेत. आज त्यांची परिस्थिती अशी आहे की आठवड्यातून फक्त 1 ते 2 वेळा औषधं घ्यावी लागतात आणि बाकी सर्व काही व्यवस्थित चालू आहे. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पथ्य खूप प्रामाणिकपणे पाळलं. आमवात असल्यामुळे त्यांना तीळ, गूळ, आंबवलेले पदार्थ हे टाळण्यास सांगितलेलं होतं. दही खायचं नाही आणि सगळं त्यांनी व्यवस्थित पाळलं. म्हणूनच उपचार आणि योग्य पथ्य, कन्सिस्टन्सी इज इक्वल टू एक्सिलेंट रिझल्ट. योग्य वेळी योग्य उपचार घेतला तर क्रॉनिक प्रॉब्लेम सुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकतात आणि जीवन पुन्हा पेन फ्री होऊ शकतं.